अशा प्रकारच्या गणितामध्ये सर्वप्रथम अपूर्णांकाची बेरीज करून घ्यायची. बरोबर 4/5 अधिक 1/8 बरोबर 8/32 अधिक 5/5 छेद 8×5 बरोबर. यांची बेरीज केली तर 37/40 येते. आता हा एकूण पगार आहे आणि हा 37 त्याने खर्च केलेला पगार आहे. तर 40/37 केलं तर 3/40 येते. 3 हे काय झालं, शिल्लक, त्याची शिल्लक पगार आहे आणि ही आहे एकूण पगार. आपल्याला गणितामध्ये शिल्लक पगार दिलेली आहे 3600 रुपये. 3 बरोबर 3600. तर 40 म्हणजे किती? बरोबर 40 गुणिले 3600 भागिले 3. 3 1 3, 3 2 6. त्यानंतर गुणाकार केला. 32 36 12 चौक 48. 48,000 हा आहे एकूण पगार.